जालन्याच्या बदनापूरमधील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचितच राहिलेत। फळबागांसाठी 22,500 तर कोरडवाहूसाठी 8,500 रुपये अनुदान जाहीर केलं होतं। जालन्याच्या भोकरदनमधील धावडा या गावामध्ये नळाला दूषित पाणी येतंय आणि ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चव्हाट्यावर आलाय। नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर। सांगलीच्या कृष्णा नदीच्या स्वामी समर्थ घाटावर ड्रोनचे पाणी मिळतंय। ड्रेनचं पाणी असतानाच दूषित ड्रेनेजचं पाणी तातडीनं बंद करा अशी मागणी पर्यावरण प्रेमींकडून केली जाते। जलप्रदाय विभागाचा दरवाढ प्रस्ताव नागपूर महानगरपालिका आयुक्तांनी नाकारलाय। सलग दुसऱ्या वर्षी पाणी दरवाढ होणार नाहीये। सध्या प्रति 1000 लिटरसाठी 8,000 रुपये पैसे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण राहिलंय। ग्रामीण भागामध्ये पाण्याची समस्या गंभीर झाली आहे। पाणी आणण्यासाठी 1 किलोमीटरची पायपीट। नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा 40 अंशांवर गेल्यानं शेती कामांवर परिणाम। दुपारच्या वेळेमध्ये करत नसल्यानं शेती कामांना फटका। वाशिममध्ये 3 ते 4 दिवस अवकाळी पावसानंतर आता तापमानामध्ये वाढ। 39 अंशांच्या पुढे तापमानाची नोंद। तलाव कोरडे पडायला सुरुवात। हिंगोलीच्या औंढा नागनाथ मधील पिंपळदरी शिवारामध्ये पानवटे कोरडे ठाक। वन्य प्राण्यांची तहान भागवण्यासाठी पानवटे बांधण्यात आले होते। वाशिम जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढलाय। तलाव नाले नद्या आटत असल्यानंच आता वन्य प्राण्यांची पाण्यासाठी वणवण। धाराशिवमध्ये डीपीडीसीच्या निधीवरून भाजप आणि शिंदे शिवसेनेमध्ये वाद। रणजितसिंह पाटील यांच्यामुळे निधी थांबल्याचा शिवसेनेचा आरोप आहे, तर 21 तारखेला शिवसेनेकडून आंदोलन करण्याचा इशारा आहे। डॉक्टरांच्याच कार्यक्रमामध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी डॉक्टरांचेच कान टोचले। सांगलीत आरोग्य सेवेवरून आरोग्यमंत्र्यांनी डॉक्टरांचे कान टोचले। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधामध्ये मनसेचं आंदोलन। महिलेच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हॉस्पिटल प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी। धुळ्यातील चित्तोड रावेर रस्त्याची दुरवस्था। वारंवार अर्ज करून देखील रस्ता दुरुस्त न झाल्यानं ग्रामस्थांकडून रास्ता रोको। आंदोलनामुळे वाहतूक रोखली गेल्यानं पोलिसांकडून काही आंदोलक ताब्यात। छत्रपती संभाजीनगरमध्ये कुख्यात गुन्हेगाराची कोयता घेऊन दहशत। 12 तासामध्ये पोलिसांनी अटक करत गुन्हेगाराची धिंड काढली। चंद्रपूरच्या मूल तालुक्यामध्ये पोलीस असल्याची बतावणी करत मालवाहू ट्रक चालकाला गंडा घातला। ट्रॅक्टर सोडवण्यासाठी 34,000 रुपयांनी गंडवले आणि ट्रॅक्टर चालकाच्या तक्रारीनंतर 3 आरोपींना अटक। बीड शहरामधील एका शाळेच्या परिसरामध्ये 40 वर्षीय व्यक्तीचे अश्लील हावभाव पालकांनी विकृताला सोपलाय। शाळेच्या परिसरात विकृताची संशयास्पद हालचाल। सोलापूरच्या करमाळ्यामधील कोर्टी गावात पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या। नागपूरमध्ये ओयो हॉस्पिटलमध्ये देहव्यापार चालवणारा दोघांना अटक, तर 2 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। नागपूरच्या गोरेवाडा बायपास रिंग रोडवर ट्रक आणि कारचा अपघात झालाय। 3 ते 4 जण जखमी आहेत। पलोटीनगर परिसरातली घटना आहे। पुण्यामध्ये टँकर चालकाच्या चुकीमुळे 2 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। दुचाकी चुकीच्या पद्धतीने रिव्हर्स घेतल्यानं मुलाचा मृत्यू झाला। गोंदियामध्ये बबईमधील लग्न सोहळ्यात 25 लोकांना विषबाधा। गरोदर महिलेसह 8 चिमुकल्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये डीपीचा विजेचा झटका लागल्यानं तरुणाचा मृत्यू झालाय। आक्रमक ग्रामस्थांनी महावितरणच्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवलाय। चांदवडच्या देवळा तालुक्यामध्ये बुरट्या चोरांचा सुळसुळाट। सटाणाच्या एका हॉटेलमध्ये चोरांनी डल्ला मारलाय। 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला। पोलिसांकडून तपास सुरू। नांदेडमध्ये गोठ्याला आग लागल्यानं 2 बैलांचा होरपळून मृत्यू, तर आगीमध्ये शेती उपयोगी साहित्य जळून खाक। शेतकऱ्यांचं नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यामधील जुनुना या जंगलाला भीषण आग लागली आहे। जिल्ह्यामधील तापमान 42 अंश सेल्सिअसवर। आगीमुळे जंगलाचं मोठं नुकसान। आंबेगाव तालुक्यामध्ये बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। बिबट्याचा कोंबड्यांवर हल्ला होतोय। भंडाराच्या लाखांदूरमध्ये दहशत माजवणारी दुसरी वाघिणही जेरबंद। नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला।
नंदुरबार जिल्ह्यामधील चारही पालिकांची मालमत्ता कराची वसुली यंदा 50% आत झाली आहे. पालिकेची कर वसुली एप्रिल महिन्यात देखील सुरू राहणार आहे. कर वसुली कमी झाल्यानंच नगरपालिकांना आर्थिक भुर्दंड. गोंदियामध्ये चौथ्या लाईनच्या कामामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द होणार आहेत. ईस्ट कोस्ट रेल्वेच्या खुर्दा मार्गावर 15 ते 26 एप्रिल दरम्यान कामं हाती घेतली जाईल. अमरावती एसटी विभागाला 15 नवीन एसटी बस मिळाल्यात. आमदार रवी राणांनी नवीन बस चालवली आणि रामनवमी निमित्त बस प्रवाशांच्या सेवेत.